शास्त्रीनगर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारचे शासकीय प्रमाणपत्रे, दाखले, परवाने इत्यादी सेवा प्रदान करण्यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय ऑनलाईन कामे करण्यासाठी शास्त्रीनगरात जेबी ऑफिस शेजारी जेबी ई सुविधा केंद्राचा शुभारंभ काल खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, युवा नेते जावेद विजापुरे, मध्य युवक अध्यक्ष वाहिद विजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। तसेच यावेळी जेबी फाउंडेशनचे जावेद विजापुरे, वाहिद विजापुरे यांच्या वतीने शास्त्रीनगर भागातील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप तसेच नागरिकांना कॅलेंडर वाटप हे करण्यात आलं। यावेळी जेबी ई सुविधा केंद्राचे संचालक खालिद पोशिंदे, अनवर फनीमंद, सोहेल टंके आणि उपस्थितांचे स्वागत केलं। या कार्यक्रमास पीर अहमद कुरेशी, जहांगीर शेख, लादेन, दाऊद मुजावर, नागेश भाई, गुल्लू कर्णकोट, इलियास सर, बागवान चाचा, राजू मनसावाले, इस्माईल वस्ताद, इलियास डंके, गौस टीन भाई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माफी मांगती हूँ, मुझे आने में देर हुई, मैं माहौल में थी और वाहिद भाई ने और उनके भाई ने मुझे आज जेबी ई सुविधा केंद्र इसके उद्घाटन के जानिब से बुलाया। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। शास्त्रीनगर के वाहिद भाई और उनके भाई और कार्यकर्ता के जानिब से हमेशा कुछ न कुछ अच्छा सोशल वर्क, सामाजिक काम होते रहता है और उनके हाथों से काफी महिला हो, युवक हो, जवान बच्चे हो, छोटे बच्चे हो, उनके लिए हमेशा काम किया जाता है। मैं दुआ करती हूँ कि उनकी तरक्की हो और उनके साथ साथ मोहल्ले के लोगों की तरक्की हो और इसी तरह से आप वाहिद भाई और उनके भाई को साथ दीजिए। अच्छी तरह से कांग्रेस का जो सही काम है कि जात पात धर्म नहीं मान के जो गरीब है उसके लिए मदद का हाथ पहुंचना, ये वाहिद भाई कांग्रेस और हम सब, हमारा बड़ा परिवार हम करते हैं। इसमें आप लोग सब साथ देते हैं, मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। और आपने मुझे कुछ महीने पहले आपकी खासदार बोल के चुन के लाया, मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। मैं हमेशा आपकी सेवा के लिए मेरे आखिरी दम तक आपके साथ हूँ, इतना ही आपको बताती हूँ, ग्वाही देती हूँ और इतनी ही इल्तिजा करती हूँ कि हम सब लोग साथ में मिलकर शोलापुर में अमन चैन और शांति रखें, देश में अमन चैन शांति रखें। पॉलिटिक्स में धर्म जात पात नहीं होनी चाहिए और धर्म जात पात में पॉलिटिक्स नहीं होनी चाहिए। हम काम करते हैं, हमको सिर्फ काम ही मेरा मजहब है, इसी से जिएंगे और इसी को लेके मरेंगे, बस इतना कहती हूँ और आपकी इजाजत देती हूँ। शहर मध्यचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद भाई विजापुरे व सर्व आदरणीय त्यांचे सिनियर मोठे नेते लोक, समोर जमलेले सर्व आमचे विद्यार्थी। मैं वाहिद भाई विजापुरेला गेले 5-6 वर्ष बघतोय, पण ह्या भागामध्ये गरजू लोकांना नेहमी काहीतरी काही देण्याचा, नागरिकांना मदत करण्याचा त्यांचा एक चांगला हेतू आहे। आज आपण बघताय की जेवढेही आधार कार्ड असेल, बँकेचं कार्ड असेल, ई सेवा असेल, रेल्वेचं रिजर्वेशन असेल, अनेक अशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बाहेर जाऊन रांगेत थांबण्यापेक्षा आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या लोकांना ह्या ठिकाणी ही सुविधा मिळणार आहे। तर अत्यंत एक प्रामाणिक काँग्रेस पक्षाचं नेतृत्व, शिंदे साहेब व ताईंचं नेतृत्व मान्य करून गेल्या 6 वर्षामध्ये मी बघतोय की अतिशय चांगलं काम कोरोनाच्या काळात असेल, लोकांच्या मदतीला धावून जाणारा म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा वाहिद भाई विजापुरे। आपण या ठिकाणी बघतात गरजू विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे स्कूलचं या ठिकाणी बॅग आपल्याला दिले जाणार आहे। अतिशय चांगलं काम त्यांचं या भागामध्ये आहे। काँग्रेस पक्षाला एक चांगला युवा या भागात मिळाला, मला त्याचा गर्व आहे, अभिमान आहे। आता मी बघतो ईद मुबारकला गेल्यावर अनेक लोकांना दूध वाटायचा कार्यक्रम असेल, कोरोना काळामध्ये अनेक लोकांना अन्नधान्य वाटायचं असेल। काँग्रेस का हात गरीबों का साथ, गोर गरीबाबरोबर ते नेहमी चालतात
आणि मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो की अशा लोकांना आशीर्वाद तुमचा राहू दे. भविष्य काळामध्ये हा आमचा इथला नेता आहे, आमचा हा उद्याचा भावी नगरसेवक आहे. आणि मी बघितलं एकदा चाचा एका ठिकाणी होते कार्यक्रमला आणि कोण तर तुमच्या विरुद्ध नाही आम्हाला नेता वैसा नाही आम्हाला बच्चा हो असं खऱ्या अर्थानं लोक मागं बोलणं फार गरजेचं व्हायचं आहे. आणि तुम्ही खरं करता काय कमवलं तर माणूस की कमवणार. मी चाचाला त्या दिवशीपासून ओळखतो की तुमच्या मागे एकदम बोलत होता त्या दिवशी म्हणलं वहीदभाईच्या विरोधात बोलाच नाही हम वहीदभाई के आदमी आहे, काँग्रेस के आदमी आहे. हे कधी लोक बोलतात ज्याचं काम असतंय, ज्याचं काम बोलतंय. अनेक वेळा मी बघितलं हॉस्पिटलच्या देखील ते कामाला मला बोलवतात, पुन्हा रक्त ब्लड पाहिजे डोनेशन असेल तिथं मला बोलवतात. एक सगळ्याला घेऊन जाणार नेता, सर्व जातीच्या धर्माला घेऊन जाणारा नेता या ठिकाणी वहीदभाई विजापुरे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. तरी शहर मध्यचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष वहीदभाई विजापुरे व सर्व आदरणीय त्यांचे सिनियर मोस्ट नेते लोक, समोर जमलेले सर्व आमचे विद्यार्थी. मी वहीदभाई विजापुरेला गेले 5-6 वर्ष बघतोय, पण ह्या भागामध्ये गरजू लोकांना नेहमी काहीतरी काही देण्याचा, नागरिकांना मदत करण्याचा त्यांचा एक चांगला हेतू आहे. आज आपण बघताय की जेवढेही आधार कार्ड असेल, बँकेचं कार्ड असेल, ई सेवा असेल, रेल्वेचं रिजर्वेशन असेल, अनेक अशा गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बाहेर जाऊन रांगेत थांबण्यापेक्षा आपल्या मोहल्ल्यामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या लोकांना ह्या ठिकाणी ही सुविधा मिळणार आहे. तर अत्यंत एक प्रामाणिक काँग्रेस पक्षाचं नेतृत्व शिंदे साहेब व ताईंचं नेतृत्व मान्य करून गेल्या 6 वर्षामध्ये मी बघतोय की अतिशय चांगलं काम कोरोनाच्या काळात असेल, लोकांच्या मदतीला धावून जाणारा म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा वहीदभाई विजापुरे. आपण या ठिकाणी बघतात गरजू विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे स्कूलचं या ठिकाणी बॅग आपल्याला दिले जाणार आहे. हे अतिशय चांगलं काम त्यांचं या भागामध्ये आहे. काँग्रेस पक्षाला एक चांगला युवा या भागात मिळाला, मला त्याचा गर्व आहे, अभिमान आहे. का मी बघतो ईद मुबारकला गेल्यावर अनेक लोकांना दूध वाटायचा कार्यक्रम असेल, कोरोना काळामध्ये अनेक लोकांना अन्नधान्य वाटायचं असेल, काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीच्या वेळेस देखील त्यांनी काम केलं. एवढंच नाही तर युएन हटाव देश बचाव, संविधान हटाव देश बचाव, संविधान देखील वाचलं पाहिजे अशा पद्धतीने कार्यक्रम घेतले. ज्यावेळेस मी या ठिकाणी येतो मला आनंद आहे की गोर गरीबाचे काँग्रेस का हात गरीब का साथ, गोर गरीबाबरोबर ते नेहमी चालतात. आणि मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो की अशा लोकांना आशीर्वाद तुमचा राहू दे. भविष्य काळामध्ये हा आमचा इथला नेता आहे, आमचा हा उद्याचा भावी नगरसेवक आहे. आणि मी बघितलं एकदा चाचा एका ठिकाणी होते कार्यक्रमला आणि कोण तर तुमच्या विरुद्ध नाही आम्हाला नेता वैसा नाही आम्हाला बच्चा हो असं खऱ्या अर्थानं लोक मागं बोलणं फार गरजेचं व्हायचं आहे. आणि तुम्ही खरं करता काय कमवलं तर माणूस की कमवणार. मी चाचाला त्या दिवशीपासून ओळखतो की तुमच्या मागे एकदम बोलत होता त्या दिवशी म्हणलं वहीदभाईच्या विरोधात बोलाच नाही हम वहीदभाई के आदमी आहे, काँग्रेस के आदमी आहे. हे कधी लोक बोलतात ज्याचं काम असतंय, ज्याचं काम बोलतंय. अनेक वेळा मी बघितलं हॉस्पिटलच्या देखील ते कामाला मला बोलवतात, पुन्हा रक्त ब्लड पाहिजे डोनेशन असेल तिथं मला बोलवतात. एक सगळ्याला घेऊन जाणार नेता, सर्व जातीच्या धर्माला घेऊन जाणारा नेता या ठिकाणी वहीदभाई विजापुरे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. मेरे को अल्लाह ताला की मदद मिलती है, मैं कुछ भी नहीं, जो भी करने वाला अल्लाह ताला है. अल्लाह ताला मेरे को क्या रास्ते से क्या कैसा काम करके लेता पता नहीं, अल्लाह ताला की मदद है मेरे को. मैं काम करते ही रहूंगा मेरे माँ बहनों का. जो आज है ना जी भी ई सेवा बोल के जो अपन आज उद्घाटन है, तो मैं क्या सोचा हमारे जो मदरसे में जो बच्चे हैं तो इनको बुला के स्कूल के बैग, इस मौके पे एक बहाना होना मेरे को कुछ हमारे माँ बहनों को बच्चों को जरा मिलना बात करना. तो इस एक बहाने से स्कूल के बैग भी हमारे बच्चों को ऐसा दे रहे हैं और कैलेंडर का भी ये है, उद्घाटन भी है. मेरे को बहुत अच्छा लगा. मेरे माँ बहनें आके बैठे, इस प्यारे प्यारे बच्चे इतने अच्छे नाच पढ़े. हमारे को बहुत खुशी होती है कि छोटे छोटे बच्चे
आप जो मदरसे के जो बच्चे हैं, आप आपके अम्मी के अब्बा की बहुत इज्जत करना जरूरी है, क्योंकि अपने माँ बाप आपको जब दुनिया में आपको पैदा हुए, आप जब माँ बाप क्या परेशान मिलते, क्या करते, जब तुम पढ़ लिख कर स्कूल में मदरसे में माँ बाप का नाम रोशन करो, माँ बाप को तुम ऐसी खुशी दो कि माँ बाप आपकी, मेरी बच्ची आज डॉक्टर बनी, मेरी बच्ची टीचर बनी, मेरी बच्ची पुलिस बनी, तो मैं उम्मीद करता हूँ मेरे बच्चों को शास्त्री नगर के आपको बयास का रहने दो, आपको कुछ भी स्कूल का बैग का रहने दो, आपका यूनिफॉर्म का रहने दो। मेरे को आप एक छोटे भाई के जैसा, आप कभी भी मेरे को मिलते जाओ, बोलते जाओ, आप आपा कभी भी तुम्हारा भाई है, आप टेंशन मत लो। स्कूल